हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहे तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच राहायचं गाईज. मी पहिला इंट्रो बनवला पण तेवढा चांगला नाही झाला म्हणून मी आता दुसरा इंट्रो बनवला आहे. ठीक आहे गाईज, सर आपला हा सेकंड पार्सल आहे. तेव्हा मी फर्स्ट पार्सल घेऊन चाललेलो. भेटतो तुम्हाला थर्ड फ्लोअर आला आपला पार्सल देऊन भेटतो तुम्हाला. आता आपला पार्सल आपला देऊन झालेला आहे. आपला पार्सल आपला देऊन झालेला आहे. ठीक आहे गाईज, सर आता दुपार झालेली आहे. वेलकम टू माय ब्लॉग. गुड मॉर्निंग बोललो का मला माहिती नाही, आता लक्षात नाही, मला परत बघायला वाटेल. ठीक आहे, तर आपण आपलं काम चालू केलेलं आहे. परत खूप दिवस झाले ब्लॉग नाही आलेला. माहीत आहे मला की खूप दिवस झालेले आपला ब्लॉग नाही आलेला. तर आता आपण रेग्युलर कामावरती आहे आणि आपण आपल्या कामावरती फोकस करायचं आहे आणि आपल्याला काम करायचं आहे, करत राहायचं आहे. ठीक आहे, तर भेटतो. थांबा. आपण कामावरती लेट आलो आहे कारण की थोडासा बॉडी वगैरे पेन होत होता. ऑर्डरली चालत नाही, अटकलो वगैरे, तर खूप जास्त बॉडी पेन होत होता आणि मी मध्ये ब्लॉग नाही टाकले. सो आतापासून आता आपण रेग्युलर ठेवणारच आहे ऑब्वियसली. आणि खूप बारीक झालो आहे मी तब्येत खराब असल्यामुळे. तर आपल्याला अजून प्लस भेटलेलं आहे. फक्त एवढं आहे की अजून जास्त बारीक झालं की मग आता तीच तर आपण तर काम करायचं आहे. काम करणे का मेरी जान. हा थ्रू पैसा आहे ना की काय करायचं. जीव चाललाय, जीव एवढा ऊन आहे, बेकार ऊन. म्हणजे असं वाटतंय ना की गर्मी का छुट्टी आ गया रे बाबा. जाम धूप, जाम बेकार, हालत खराब. काय गोष्टी कशा आहेत माहिती आहे काय, खूप राग पण येतो, असं नाही की नाही आहे. पार्सल लागून मला 20 मिनटं झाली, अजून ते लोक आतमध्ये पॅकिंगच करतात. ठीक आहे, आम्ही पण समजतो, पण आता काय आहे की जेव्हा पार्सल नसतात आणि पार्सल जेव्हा लागतो आपल्याला, उसके बाद गुस्सा आता है कि जल्दी मिले नहीं. जल्दी मिलता है तो जाके आके वापस से नंबर भी लगता है, वापस से आता है, तो वो चीज़ थोड़ा सा गुस्सा आता है. अभी जो मेरे साथ हुआ, मेरे को लगा अभी मिल जाएगा. अंदर जाके फिर सर को बोला, सर ने उससे बात किया, तब जाके मेरे को पार्सल मिला. राग तुम्हाला. हॅपी. तर गाइस, तुम्हाला ब्लॉग कसे वाटतात हे पण सांगा. ठीक है, क्योंकि मुझे पता है ज़्यादा लोग देख नहीं रहे, मैं खुद ही कमेंट करता हूँ. आज वो दिन है कि जहाँ पे हम कमेंट कर रहे हैं. एक दिन ऐसा आएगा कि वहाँ पे लोग भी कमेंट करेंगे, हमारी बातें सुनेंगे, समझेंगे. उस दिन का हमें इंतज़ार रहेगा. हम वेट कर रहे हैं वो दिन का, जिस दिन हमारे भी वीडियोस लोगों तक पहुँचेंगे. देखते हैं कितना टाइम लगता है. अभी तो शुरुआत है, बहुत मेहनत करनी है और हमारे में इतनी ताकत है कि हम उस मेहनत पे आगे बढ़ते रहेंगे, करते रहेंगे, रुकेंगे नहीं, जमेंगे नहीं, करते रहेंगे बस. तर काही संध्याकाळचे वाजले 5 आणि आपले अजूनपर्यंत 8 या 9च ऑर्डर झाले. ट्राई कर रहे हैं हम लोग कि ज़्यादा ऑर्डर हो. अब एक कस्टमर मिले थे थोड़े वियर्ड. ठीक है, आज हम लोग के स्टोर के अंदर गरबा खेल रहे हैं क्योंकि अंदर के जो पैकर्स लोग हैं उन लोग अभी के टाइम पे थोड़ा सा थक गए, तो उन लोगों को थोड़ा फ्री करा रहे हैं. उन लोग के लिए बिरयानी वगैरह मंगाया. अभी जाता हूँ स्टोर पे और आपको दिखाता हूँ. ठीक है, रुको. गरबा ख़त्म और मेरे को गाड़ी वाले ने ठोक दिया पीछे से आके. अभी उसके जगह, अगर मेरे जगह पे वो रहता था ना तो अभी बहुत कुछ बोलता था. फिर जाने दो, अभी क्या मतलब, गलती होता है सबसे. कुछ हुआ नहीं गाड़ी को, ना कि मेरे को हुआ, बच गया आज. हम्बल है ना अपन, लोगों की इज्जत करते, रिस्पेक्ट बहुत अपने अंदर. अपन लोगों पे चिल्लाते नहीं है. मैं ज़्यादा अगर कुछ होता था तो उसकी मार देता था. कसे पब्लिक, संध्याकाळचे 7:30 वाजलेले आणि थकलो नाही आज आपण थकलो नाही जास्त. हे खूप मोठं अप्रिशिएट आहे कारण की झोप पूर्ण आहे. फक्त दुपारचा थोडासा त्रास झाला, बाकी मजेत आहे आपण. ठीक आहे, सो भेटूया. अजून आपलं टार्गेट झालं नाही, टाईम लागेल. बाय. भरपूर दिवस झाले हायफाय बिल्डिंग आपण फिरलो नाही. काय माहीत, पार्सल लागतच नाही आता तिकडचे, नॉर्मलच लागतात. कधी परत हायफाय बिल्डिंगमध्ये जाऊ आपण. लँडमार्क वगैरे लागतच नाही, जी मला आवडते. क्या करणे का.
हॅलो गाईज. तर आपला आजचा टार्गेट संपलेला आहे. ठीक आहे. आणि आता आपण आलो आहे घरी. ठीक आहे. घरी आल्यावरती ठीक आहे का होतं. ठीक आहे. तर आजचा ब्लॉग असं होता की तुम्हाला माहिती आहे की पहिला आपल्याला खूप जास्त गरमी वाटत होती. त्याच्यानंतर तरी पण आपल्याला काम करायचं होतं. त्याच्यानंतर आपला मागून ठोकून मस्त ॲक्सिडेंट पण झाला. पण आपण ते कवर केलं. आणि आपल्याला 2-3 कस्टमर थोडेसे आडेतेडे भेटले. पण तरी आपण त्यांना समजून घेतलं. का? कारण की आपल्याला समजून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या स्टोअरमध्ये आज गरबा वगैरे झाला, गाणी वगैरे वाजली. खूप एकदम अलग मजा होती. म्हणजे एवढंच आहे की लाईफमध्ये काही पण होत राहील, पण आपल्याला काम करत राहायला पाहिजे. कारण की अगर तुम्ही पॉझिटिव्ह राहाल तर तुमचं काम चांगलं राहील. आणि तुम्ही कन्सिस्टंट काम करत राहा आणि ब्लॉग्स बनवत राहा. हे मी माझ्यासाठी बोलतो आहे. ठीक आहे. ब्लॉग बनवत राहा, काम करत राहा. कारण की काम करायचंच आहे. म्हणजे तुम्हाला सकाळी उठायचं आहे आणि काम करायचंच आहे. का? कारण की ते तुम्हाला नंतर समजेल. आत्ता मी सांगतो आहे, पण ते तुम्हाला नंतर समजेल जेव्हा तुम्ही काम करायला लागाल. आता तुम्ही मजा करतात आहे, तुमची लाईफ एकदम मस्त चालली आहे. पण जेव्हा तुम्ही त्या टाईमला, ह्या टाईमला इन्क्लूड कराल, तेव्हा तुम्हाला समजेल की टाईम कसा निघतो. असा निघेल. आणि त्या टायमामध्ये तुम्ही विचार कराल की आपण थोडी मजा करूया, आपण थोडं टाईमपास करूया. पण त्या टायमाला तुमच्या माइंडमध्ये तेच चालत असेल की अरे नाही, मला काम केलं पाहिजे होतं, आज मी सुट्टी घेतली. अगर मी काम केलं असतं तर आजचा जो माझा पेमेंट आहे तो बनला असता. तर हे सर्व गोष्टी खूप नंतर येणार आहेत. तोपर्यंत माझा ब्लॉग एन्जॉय केला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब सर्व करून टाका. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. हा ब्लॉग आपण इथेच एंड करतो आहे. भेटूया उद्या. बाय गाईज. लव यू.